जय जय राम कृष्ण हरी. 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. शरीर दुःखाचे कोठार, आओ शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचा थार, नाही अपवित्र शरीराईचे. शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे गोसुले, शरीर साधे ओये केले, शरीर साधले परब्रह्म. शरीर विटाळाचे आळे, मोह माया पाश जाळे, पतन शरीराच्या मुळे, शरीर काळे व्यापिले शरीर. शरीर सकाळी शुद्ध, शरीर निधीचाही निध. शरीर सकाळी शुद्ध, शरीर निधीचाही निध. शरीर तुटे बहुबंद, भोगी वशे मधी देव शरीरा. शरीर सकाळी शुद्ध, शरीर निधीचाही निध. शरीर तुटे बहुबंद, वशे मध्ये भोगी देव शरीरा. शरीर अविद्येचा बांधा, शरीर अवगुणांचा रांधा. शरीर वसे बहुत बाधा, नाही गुण सुद्धा एक शरीरी. शरीर दुःख, शरीरा दुःख नेदावा भोग न करी. शरीरा सुख, शरीरा दुःख नेदावा भोग न करी त्याग. शरीर उखटे ना चांग, तुका म्हणे वेग करी हरिभजनी. प्रस्तुत प्रवचन शिवसाठी निवडलेला अभंग. शरीर दुःखाचं कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचा थार, नाही अपवित्र शरीरायचे. बघा हे मानव शरीर कसे हे दुःखाला कारणीभूत आहे. मूळ पाहता जन्माचे कारण दुःखाशी जन्मा. हा दुःखाला कारणीभूत जन्म या. मूळ पाहता जन्माचे कारण दुःखाशी जन्मा. शरीर विटाळाचे आळे, मोह माया पाशी जाळे. हे मोह माया पाशाचं जाळे. आणि तुकाराम महाराज काय म्हणतात बघा, पदरचा पैसा खर्च करून बहुमूल्य अशा शरीराला दुःखाच्या खाईत लुटू नका, कुठलंच व्यसन करू नका. पदरचा पैसा खर्च करून शरीराला दुःखाच्या खाईत लुटू नका. विकत घेतलेली पीडा म्हणजेच व्यसन. व्यसन कुठलंच करू नका. का की हे शरीर सर्वात श्रेष्ठ संपत्ती कुठली आहे? शरीर संपत्ती श्रेष्ठ आहे. या संपत्तीला जोड नाहीये. पैसा भरपूर कमावतात तुम्ही आयुष्यात, धन भरपूर कमवतात, पण शरीर कमवता येत नाही. म्हणून हा तुकाराम महाराजांनी मानवाच्या हितासाठी लोकांनी कुठलंही व्यसन करू नये असं तुकाराम महाराज म्हणतात. नेदाव भोग न द्यावे सुख, न करी त्याग. त्याग सुद्धा करू नका, आत्महत्या करू नका. शरीर आपोआप जाणार आहे. तर तुम्हाला शरीर जर चांगलं ठेवायचं असेल तर काय करा, व्यसनाधीन होऊ नका, व्यसनमुक्त राहा. व्यसनमुक्त राहायचं असेल तर सकाळ संध्याकाळ त्या हरीचं नाम घ्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, आसोनी संसारी जीवे वेगू करी. वेदशास्त्र उभारी बाह्य सदा, ज्ञानदेव म्हणे व्यासाची आपुने. द्वारकेचे राणे पांडवा घरी. बघा काय म्हणतात माऊली, ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, शरीर दुःखाचं कोठार. तर हे शरीर कसं आहे, दुःखाचं कोठार आहे. माऊली काय म्हणतात बघा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मुखाने हरिनाम बोला, तुम्ही व्यसनमुक्त राहताल.
हरिमुख्य म्हणा, हरिमुख्य म्हणा, पुण्याची गणना कोण करी. अरे तुमच्या हातून पाप नाही होणार हरिमुख्य म्हणल्यावर, पुण्यच होईल आणि तुम्ही रोगमुक्त होताल. म्हणून हरिमुख्य म्हणा, हरिमुख्य म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आसोनी संसारी जीवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. आणि ज्ञानदेव म्हणे व्यासाची आपणे, आणि द्वारकेचे राणे पांडवा घरी. जर तुम्हाला खरं सुख पाहिजे असेल तर व्यसन कुठलं करू नका. या शरीराला चांगलं ठेवा. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे वसुले. चांगले शरीर ओखटे न चांग, तुका म्हणे वेग करे हरिभजनी. या भजनात, ह्या हरीच्या भजनात या शरीराला लावा. माऊली सुद्धा हेच म्हणतात हरिमुख्य म्हणा. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात की वेग करे हरिभजनी. तुका म्हणे वेगे पंढरीराया शरण रेगे. या देवाला शरण जा. काय नाही, शरीर चांगले, याला चांगलं ठेवा. तुम्ही शरीर चांगलं ठेवा, तुम्हाला खरं सुख मिळेल. एवढं बोलून मी माझ्या वाचनाचा विराम देतो. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण.